हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे दोन क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 3 पासून. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. तर ह्या ठिकाणी आर एम आणि आर एन हे दोन्ही टँजंट सेगमेंट आहेत जे या सर्कलवर या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत ॲट पॉईंट एम आणि एन. आणि ह्या ठिकाणी सर्कल आहे ज्याचं सेंटर आहे ओ. प्रूव्ह दॅट सेगमेंट ओ आर, या ठिकाणी हा जो सेगमेंट आहे ओ आर हा बायसेक्ट करतो अँगल एम आर एन आणि अँगल एम ओ एन. हे आपल्याला या क्वेश्चनमध्ये प्रूव्ह करायचं आहे. तर या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, तर सर्कल दिलेला आहे, सर्कल विथ सेंटर ओ. या ठिकाणी हा जो पॉइंट ओ आहे, पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. तर ओ हा सर्कलचा सेंटर आहे अँड सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट्स of a circle. तर या ठिकाणी ओ हा सर्कलचा सेंटर आहे पॉइंट ओ आणि आर एम आणि आर एन हे टँजंट सेगमेंट आहेत या सर्कलचे. तर या ठिकाणी आपल्याला सेगमेंट आर एम हे कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट आर एनला, कारण की रिझन आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. तर या ठिकाणी हे दोन्ही सेगमेंट जे आहेत आर एम आणि आर एन हे टँजंट सेगमेंट थेरम आहे. टँजंट सेगमेंट थेरमनुसार हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, कारण की आर हा पॉईंट आउटसाइड सर्कल आहे आणि या पॉईंटपासून या ठिकाणी हे दोन टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत या सर्कलवर. तर त्यामुळे हे दोन्ही टँजंट सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत टँजंट सेगमेंट थेरमनुसार. तर आता आपण या ठिकाणी दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहेत. इन ट्रायंगल ओ एम आर and triangle ONR. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये OMR आणि ONR या ठिकाणी अँगल सेगमेंट जे आहे या ठिकाणी सेगमेंट RM हे कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट आर एनला. तर याला आपण इक्वेशन 1, तर हे फ्रॉम 1. त्यानंतर या ठिकाणी सेगमेंट ओ एम हे कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट ओ एनला, कारण की हे दोन्ही रेडियाय आहेत सेम सर्कलचे, रेडियाय ऑफ सेम सर्कल. त्यानंतर सेगमेंट ओ आर कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ आर. तर हे जे ओ आर सेगमेंट आहे हा दोन्ही ट्रायंगलला कॉमन आहे, तर ह्या ठिकाणी कॉमन साइड आहे.
तर हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल OMR आणि ONR, तर हे दोन्ही ट्रायंगल या ठिकाणी यस 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 या टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्सने हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहे. तर त्यामुळं या ठिकाणी आपण लिहू शकतो ट्रायंगल OMR कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल ONR. हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहेत. त्याचं रिझन आहे SS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स. SS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स नुसार या ठिकाणी हे दोन्ही ट्रायंगल या कॉन्ग्रुअंट आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो अँगल MRO congruent to angle NRO आणि angle MOR हे congruent आहे angle NOR ला. तर ह्या दोन्हीचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. तर या ठिकाणी हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुअंट आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी हे ह्या दोन्ही अँगलचे जे पेअर्स आहेत आपण या ठिकाणी कॉन्ग्रुअंट दाखवलेले आहेत, हे दोन पेअर्स. तर त्याचं रिझन आहे CACT. या दोन्हीचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. तर या ठिकाणी आपण क्वेश्चनमध्ये आपल्याला हे जे सेगमेंट OR आहे, सेगमेंट OR हे बायसेक्ट, या ठिकाणी बायसेक्ट्स अँगल MRN and angle MON हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे या क्वेश्चनमध्ये, तर दोन ट्रायंगल कन्सिडर केले आणि त्या दोन ट्रायंगलचे जे साईड्स आहेत ते आपण सगळ्या कॉन्ग्रुअंट दाखवल्या आणि SS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्सनी हे दोन्ही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुअंट दाखवले. त्यानंतर CACT करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगलनुसार या ठिकाणी ही पेअर दोन्ही सेम दाखवल्या आणि त्यामुळं आपण या ठिकाणी MRO आणि NRO, तर या ठिकाणी हे दोन्ही अँगल सेम आहेत. त्यानंतर हे दोन्ही पण अँगल सेम आहेत. तर या ठिकाणी हे जे OR आहे हे बायसेक्ट करते अँगल MRN ला आणि अँगल MON असं आपण म्हणू शकतो. तर हे आहे क्वेश्चन नंबर 3चं सोल्युशन. तर क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, what is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? Justify your answer. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी जे दोन पॅरलल लाईन्स दिलेत, तर AB आणि CD या दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स, पॅरलल टँजंट्स आहेत ते, तर या दोन पॅरलल टँजंट्समधलं डिस्टन्स आपल्याला या सर्कलमध्ये किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेला आहे. रेडियस या सर्कलचं 4.5 सेंटीमीटर आणि आपल्याला ॲन्सर जस्टिफाय करायला सांगितलेलं आहे, एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी हा सर्कल आहे ज्याचं सेंटर O आहे. तर या ठिकाणी आणि AB आणि CD हे टँजंट्स आहेत या सर्कलला. तर या ठिकाणी लेट AB and CD are tangents to the circle. तर या ठिकाणी AB आणि CD हे सर्कलला टँजंट आहे. त्यानंतर या ठिकाणी लेट
O be the center of circle, be the center of circle, and या ठिकाणी OA आणि OC हे रेडियाय ऑफ द सर्कल आहेत. तर या ठिकाणी OA and OC are radii of radii of circle. तर या ठिकाणी हा जो अँगल आहे, या ठिकाणी रेडियस आणि टॅन्जंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर या ठिकाणी अँगल OAB आणि अँगल OCD, या ठिकाणी OC रेडियस आहे, CD टॅन्जंट आहे, तर हे पण परपेंडिक्युलर आहे. तर अँगल OCD, तर या दोन्ही अँगलचं मेजरमेंट हे 90 डिग्री आहे. तर हे टॅन्जंट थेरमनुसार तर या ठिकाणी अँगल OAB आणि अँगल प्लस अँगल OCD या दोन्ही अँगलचं मेजरमेंट, हे दोन्ही अँगल ॲड केल्यानंतर या दोन्हीचं ॲडिशन येते 180 डिग्री. तर या ठिकाणी हे दोन्ही अँगलचं ॲडिशन 180 डिग्री आहे. त्यामुळं हे पियर जे आहे या ठिकाणी हे दोन्ही अँगल इंटेरियर अँगल या ठिकाणी फॉर्म होतात आणि या ठिकाणी ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडला हे दोन्ही अँगल आहेत. त्यामुळं या ठिकाणी हे दोन्ही अँगल इंटेरियर अँगल फॉर्म करतात आणि एकाच साईडला आहे, सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल. तर या ठिकाणी आपण लिहिणार आहे. तर हे जे दोन्ही अँगल्स आहेत ते पेअर फॉर्म करतात. तर दे आर द पेअर ऑफ interior angles form on the same side of transversal AC या ट्रान्सवर्सच्या एका साईडला हे दोन्ही पण अँगल्स या ठिकाणी ह्या दोन्ही अँगलची पेअर, इंटेरियर अँगलची पेअर फॉर्म झालेली आहे. ऑनलाईन AB and CD. तर त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो सेगमेंट AB हे पॅरलल आहे सेगमेंट CD ला इंटेरियर अँगल टेस्ट नुसार. तर या ठिकाणी हे दोन्ही अँगल इंटेरियर अँगल आहेत आणि ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडला आहेत आणि AB आणि CD या ठिकाणी या दोन्ही साईड जे आहेत AB आणि CD हे या ठिकाणी आपण म्हणू शकतो या दोन्ही अँगलचं ॲडिशन 180 डिग्री आहे. त्यामुळे हे इंटेरियर अँगल फॉर्म होतात आणि इंटेरियर अँगल टेस्टने हे AB पॅरलल टू CD आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी हे दोन्ही लाईन्स या ठिकाणी पॅरलल आहेत. तर या ठिकाणी AC म्हणजेच AO प्लस OC. तर AC म्हणजे OA प्लस OC
कारण की या ठिकाणी AOC हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. त्यामुळं OA म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल, आणि रेडियस ऑफ सर्कल या ठिकाणी दिलेला आहे 4.5 प्लस 4.5. OC पण रेडियस ऑफ सर्कल आहे, तर या दोन्हीचे ॲडिशन हे येते 9 सेंटीमीटर. तर या ठिकाणी AC ची व्हॅल्यू आहे 9 सेंटीमीटर. तर AC आहे 9 सेंटीमीटर. त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही टँजंट, या पॅरलल टँजंटचं मधलं डिस्टन्स, या दोन्ही पॅरलल टँजंट मधलं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. तर या ठिकाणी द डिस्टन्स between two parallel tangents of the circle is 9 सेंटीमीटर. क्वेश्चन मध्ये आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल, तर या दोन पॅरलल टँजंट मधला डिस्टन्स आपल्याला या सर्कलच्या दोन पॅरलल टँजंटचं डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं, आणि रेडियस आपल्याला दिलं होतं 4.5 सेंटीमीटर. तर ते डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. तर हे आहे क्वेश्चन नंबर 4चं सोल्युशन. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.